नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या सेट या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.4 हा सॉल्व करणार आहोत। तो 1.4 सॉल्व करताना सगळ्यात सुरुवातीचा फर्स्ट क्वेश्चन, इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7, देन फाइंड नंबर ऑफ बी इज इक्वल टू। पहा, दिलेल्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेला आहे। दिलेल्या माहितीवरून आपल्याला नंबर ऑफ बी फाइंड करायचा आहे। आता नंबर ऑफ बी फाइंड करताना सोल्युशन्समध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला दिलेल्या गोष्टी म्हणजे आपल्याला गिवन मध्ये घेता येईल। गिवन number of a is equal to 15, number of a union b is equal to 29, number of a intersection b is equal to 7। आणि आता आपण फाइंड करणार आहे नंबर ऑफ बी। आता नंबर ऑफ बी फाइंड करण्यासाठी 9 आपल्याकडे फॉर्म्युला आहे। पहा, नंबर ऑफ ए युनियन बी is equal to number of A plus number of B minus number of A intersection B। आता दिलेल्या फॉर्म्युलेमध्ये आपण फक्त काय करणार आहोत, व्हॅल्यू पुट करून घेणार आहेत। पहा, व्हॅल्यू पुट करताना नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी आहे आपल्याकडे 29 इज इक्वल टू नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 15 प्लस नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड करायचा आहे माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू आपल्याकडे 7। पहा, मग आपल्याला एक गोष्ट इथं सोपी करता येईल। 15 प्लस आहे 7 मायनस आहे, म्हणजे 15 मधून 7 मायनस केले तर शिल्लक राहतील आपले 8, म्हणजे यालाच आपल्याला लिहिता येईल 29 इज इक्वल टू 8 प्लस नंबर ऑफ बी। 8 प्लस आहे इक्वल टूच्या इकडे घ्या, मायनस होईल 29 मायनस 8 म्हणजे हा येईल आपला 21 इज इक्वल टू नंबर ऑफ बी। म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू मिळेल आपल्याला 21। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड। दिलेला क्वेश्चन आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे। पहा, क्वेश्चन काय दिला आहे, इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट आउट ऑफ विच 80 drink tea and 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. पहा, दिलेल्या एका हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे आपल्याला। दिलेल्या हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी राहतात। त्या 125 विद्यार्थ्यांमधून 80 विद्यार्थी हे काय टी म्हणजे काय आपला चहा पितात, त्यानंतर 60 विद्यार्थी हे कॉफी पितात, तर 20 असे विद्यार्थी इथं की जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात। तर आपल्याला फाइंड करायचे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी। म्हणजेच काय, पहा, त्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमधील असे विद्यार्थी जे कॉफी पण पित नाहीत आणि टी पण पित नाहीत, असे विद्यार्थी आपल्याला फाइंड करायचे आहेत। पहा, दिलेली इन्फॉर्मेशन आपल्याला सर्वात सुरुवातीला सेटच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल। आता दिलेली माहिती आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहू। आता सेटच्या फॉर्ममध्ये लिहिताना सोल्युशन्स, पहा, दिलेल्या हॉस्टेलमधील एकूण विद्यार्थी 125 म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, लेट यू be the set of student in a hostel. Next, T be the set of student who drink tea and C be the set of student who drink
कॉफी. देअरफोर दिलेल्या माहितीवरून आपल्याला सेट लिहिता येतील. पहा, यू हा सेट आहे त्या हॉस्टेलमधील स्टुडंट, म्हणजे नंबर ऑफ यू इज इक्वल टू 125. नेक्स्ट सेट घेतलेला आपण टी. तर पहा, टी हा सेट लिहिताना नंबर ऑफ टी इज इक्वल टू 18, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 60. देअरफोर number of student who drink coffee and tea both. Therefore number of T intersection C is equal to, आपल्याला ते नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 20. फर्स्ट वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ स्टुडंट ड्रिंक कॉफी और टी. नाउ नंबर ऑफ टी यूनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ टी प्लस नंबर ऑफ सी माइनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. दिलेल्या व्हॅल्यू नंबर ऑफ टी युनियन सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची इज इक्वल टू नंबर ऑफ टी. नंबर ऑफ टी इज इक्वल टू आहे आपली 18 प्लस नंबर ऑफ सी. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 60 मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. टी इंटरसेक्शन सी आहे आपल्याकडे 20 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करून घ्या. कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर पहा 60 मधून 20 मायनस केले शिल्लक राहिले 14, म्हणजेच नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू 120. पहा, नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू 120. देअरफोर 120 स्टुडंट ड्रिंक टी और कॉफी. पहा, आपल्याला फाइंड काय करायचंय, द नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग आपल्याला फाइंड करता येईल देअरफोर नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. नंबर ऑफ यू माइनस नंबर ऑफ टी यूनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ यू इज इक्वल टू दिलेल्या हॉस्टेलमधील एकूण विद्यार्थी आहेत आपले 125 मायनस नंबर ऑफ टी युनियन सी म्हणजे काय 120 स्टुडंट ड्रिंक टी और कॉफी, म्हणजेच 120 स्टुडंट टी आणि कॉफी पितात, म्हणजेच आपल्याला 125 मधून 120 मायनस करावं लागतील इज इक्वल टू 125 मायनस 120 इज इक्वल टू आन्सर मिळेल आपल्याला 5. देअरफोर 5 स्टुडंट डू नॉट ड्रिंक कॉफी और टी. त्या हॉस्टेलमध्ये 5 असे विद्यार्थी इथं जे विद्यार्थी कॉफी पण घेत नाहीत आणि टी पण घेत नाहीत, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 5. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स अँड 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. None of them fail in both subject. Find the number of students who pass at least in one of the subjects. दिलेल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आपल्याला, एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्रजी या विषयात पास झाले, 60 विद्यार्थी गणित या विषयात पास झाले, तर 40 विद्यार्थी दोनही विषयामध्ये पास झाले. असा एकही विद्यार्थी नाही की जो दोनही विषयामध्ये फेल झालाय म्हणजे नापास झालाय.
तर आपल्याला सर्वात सुरुवातीला दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमला आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहू. आता सेटच्या फॉर्ममध्ये लिहिताना सर्वात सुरुवातीला सोल्युशन्स लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट who appear for the exam. Next, E be the set who of student who pass in English, and M be the set of student who pass in mathematics. Therefore, number of E is equal to number of E is equal to फाइंड करताना इंग्लिशमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या घ्यायची. मग इंग्लिशमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आपल्याकडे 50 अँड नंबर ऑफ एम इज इक्वल टू मॅथमॅटिक्स या विषयामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आपल्याकडे 60. देअरफॉर 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. देअरफॉर नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम is equal to 40. Since none student fail in both subject, therefore total student is equal to number of E union B. Therefore, we have to find total number of students. Number of E union M is equal to number of E plus number of M minus number of E intersection M. व्हॅल्यू पुट करून घेऊ. नंबर ऑफ ई इज इक्वल टू 15 प्लस नंबर ऑफ एम इज इक्वल टू 60 मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम. नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम इज इक्वल टू 14 इज इक्वल टू 60 मायनस 14 शिल्लक राहतील आपले 20 आणि 20 प्लस 50 इज इक्वल टू 70. म्हणजेच आपल्याला देअरफॉर नंबर ऑफ E union M is equal to 70. Therefore, the number of student who pass at least in one of the subject is 70. यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. अ सर्वे was conducted to know the hobby of 220 students of class 9th, out of which 130 students inform about their hobbies as rock climbing and 180 students inform about their hobby are sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of them hobbies? How many students of the follow the hobby of rock climbing only, and how many students follow
द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थोडासा मोठा वाटतोय आपल्याला, तरी पण दिलेल्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. अ सर्वे ऑफ कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9th. दिलेल्या 9वीच्या क्लासमधील 220 विद्यार्थ्यांचा सर्वे केला आहे. आता 220 विद्यार्थ्यांचा सर्वे केल्याच्या नंतर असं लक्षात आलंय की 130 विद्यार्थ्यांनी इन्फॉर्म केलंय की त्यांना रॉक क्लाइम्बिंग ही हॉबी आहे. त्याच्यानंतर 180 विद्यार्थ्यांची स्काय वॉचिंग, म्हणजे पहिला पहा 130 विद्यार्थ्यांची हॉबी आहे रॉक क्लाइम्बिंग. त्याच्यानंतर 180 विद्यार्थ्यांची हॉबी स्काय वॉचिंग. त्यानंतर पहा 110 असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना बोथ ऑफ द हॉबीज, दोन्ही पण हॉबीज आहेत. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं पहा, देन हाऊ मेनी ऑज स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. म्हणजे असे किती विद्यार्थी इथं ज्या विद्यार्थ्यांना यापैकी दोन्ही हॉबींची आवड नाही, हे एक फाईंड करायचं आपल्याला. त्यानंतर हाऊ मेनी ऑफ देम ऑफ टू ऑफ द हॉबी रॉक क्लाइम्बिंग. त्यानंतर किती विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आणि किती विद्यार्थ्यांना स्काय वॉचिंगची हॉबी आहे, हे आपल्याला फाईंड करायचं आहे. सोल्युशन, लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट in 9th class, R be the student who follow hobby of. पहा आर या सेटमधील विद्यार्थ्यांची हॉबी रॉक क्लाइम्बिंग, rock climbing, and yes be the student who follow hobby of sky watching. Therefore number of u is equal to, नंबर ऑफ यू इज इक्वल टू दिलेल्या 9वीच्या वर्गातील पूर्ण विद्यार्थी असतील म्हणजेच 220. देअरफॉर नंबर ऑफ आर इज इक्वल टू 130 अँड नंबर ऑफ एस इज इक्वल टू असतील आपले 180 स्टुडंट. देअरफॉर 110 student who follow both the hobbies. Therefore number of R intersection S is equal to 110. पहा आपल्याकडे नंबर ऑफ यू इज इक्वल टू 220, नंबर ऑफ आर इज इक्वल टू 130, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 180 अँड नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू 110. यावरून आपल्याला 9 फाइंड करता येईल. नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याकडे नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू नंबर ऑफ आर प्लस नंबर ऑफ एस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. नंबर ऑफ आर इज इक्वल टू 130 प्लस नंबर ऑफ एस इज इक्वल टू 180 मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू 110 इज इक्वल टू दिलेल्या 180 मधून 110 मायनस करा म्हणजे हा 130 आहे तसा, प्लस इथं शिल्लक राहतील 17 म्हणजेच आपल्याला लिहिता येईल देअरफॉर नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू 200.
therefore 200 student follow the hobby of rock climbing or sky watching. पहा, आपल्याला रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग ही हॉबी असणारे विद्यार्थी आपल्याला मिळाले. यानंतर नाऊ टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे आपल्याकडे 220. देअरफोर वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग. आता आपण असे विद्यार्थी फाइंड करणार आहेत जे विद्यार्थी रॉक क्लाइम्बिंग किंवा स्काय वॉचिंग या दोन्हीपैकी एकही हॉबी फॉलो करत नाहीत. म्हणजे आपली एकूण स्टुडंट संख्या आहे नंबर ऑफ यू इज इक्वल टू 220 मायनस या दोन्ही हॉबी फॉलो करणारे स्टुडंट आहेत आपल्याकडे 200 म्हणजे इज इक्वल टू आपल्याला मिळतील 20 स्टुडंट जे स्टुडंट या दोन्हीपैकी एकही हॉबी फॉलो करत नाहीत. नेक्स्ट पॉईंट नाऊ नंबर ऑफ स्टुडंट हू फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता आपण असे स्टुडंट्स फाइंड करणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे. मग आपल्याकडे पहा नंबर ऑफ आर इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 130 मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस याची व्हॅल्यू आहे आमच्याकडे 110 इज इक्वल टू म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल आम्हाला 130 मायनस 110 इज इक्वल टू 20. म्हणजे 20 असे स्टुडंट आहेत की ज्या स्टुडंटला फक्त रॉक क्लाइम्बिंग ही एकच हॉबी आहे. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स हू फॉलो हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. पहा, आता आपण असे विद्यार्थी फाइंड करणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना फक्त स्काय वॉचिंगची हॉबी आहे. आता स्काय वॉचिंगची हॉबी फाइंड करताना पहा नंबर ऑफ यस इज इक्वल टू आपल्याकडे नंबर ऑफ यस इज इक्वल टू 180 मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यसची व्हॅल्यू आहे नंबर ऑफ आर इंटरसेक्शन यस इज इक्वल टू 110. 180 मधून 110 मायनस केल्याच्यानंतर शिल्लक राहतील आपल्याला 70 म्हणजेच आपल्याला मिळतील नंबर ऑफ स्टुडंट हू फॉलो हॉबी स्काय वॉचिंग करणारे टोटल स्टुडंट्स हे काय असणार आहेत आपले 70. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. पहा, दिलेली वेन डायग्राम ऑब्झर्व करायची आणि वेन डायग्राम ऑब्झर्व केल्याच्या नंतर खाली दिलेले आपल्याला सेट्स लिहायचे. मग आता वेन डायग्राममध्ये पहा दिलेली ही पूर्ण हा काय असणार आहे आपला युनिव्हर्सल सेट. त्यानंतर सेट ऑफ ए दिलेला आहे सेट ऑफ बी दिलेला आहे. सेट ऑफ ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट दिलेले आहेत आपल्याला एम आणि एन आणि दिलेल्या पूर्ण याच्यामध्ये हा असेल आपला युनिव्हर्सल सेट. मग सगळ्यात सुरुवातीला पहा सोल्युशन्समध्ये फर्स्ट सेट आहे आपला सेट ऑफ ए इज इक्वल टू. आता ए सेट लिहिताना पहा ए या सेटमधील एलिमेंट्स असतील एक्स वाय झेड आणि हे कॉमन एलिमेंट्स म्हणजे सेट ए मिळेल आपल्याला एक्स वाय झेड एम आणि एन. त्यानंतर नेक्स्ट सेट लिहायचा आपल्याला सेकंड नंबर बी इज इक्वल टू. आता बी या सेटमधील एलिमेंट्स पहा पी क्यू आर आणि हे दोन कॉमन एलिमेंट्स म्हणजेच आपल्याला बी इज इक्वल टू लिहिता येईल पी क्यू आर एम आणि एन. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड सेट आहे आपला. थर्ड सेट सांगितलं आपल्याला ए युनियन बी इज इक्वल टू. पहा ए युनियन बी कसा लिहितो माहिती आहे आपल्याला. ए युनियन बी मध्ये काय असणार आहे ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ बी. ए मधील सर्व एलिमेंट्स आणि बी मधील सर्व एलिमेंट्स म्हणजे इथे येतील आपले एक्स वाय झेड एम एन. त्याच्यानंतर बी या सेटमधील एलिमेंट्स एम एन रिपीट होतोय डबल लिहिण्याची गरज नाही. इथे येईल आपला पी क्यू आणि आर. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ टाईप आहे आपला युनिव्हर्सल सेट.
पाहता फोर्थमध्ये युनिव्हर्सल सेट, मग युनिव्हर्सल सेटमध्ये घेताना दिलेल्या सेट्समधील पूर्ण एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये येतील. म्हणजे आपल्याला लिहिता येतील एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन, त्यानंतर एस आणि टी, सर्व एलिमेंट्स हे आपल्या युनिव्हर्सल सेट यू मध्ये येतील. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट फाइंड केल्याच्या नंतर पहा फिफ्थ नंबरची टाईप आहे आपल्याला ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट फाइंड करताना आपल्या लक्षात आहे आपण ए कॉम्प्लिमेंट कसा फाइंड करतो, ए मधील एलिमेंट्स आणि युनिव्हर्सल सेटमधील एलिमेंट्स, जे एलिमेंट्स ए मध्ये नाहीत आणि युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते एलिमेंट्स ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. मग पहा आता ए मधील एलिमेंट किंवा आपण दिलेल्या डायग्रामवरून सुद्धा ए कॉम्प्लिमेंट फाइंड करू शकतो. पहा आता ए मधले एलिमेंट एक्स वाय झेड एम आणि एन, म्हणजे पहा एक्स वाय झेड एम आणि एन हे एलिमेंट सोडून तयार होणारा सेट असेल आपला ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए कॉम्प्लिमेंटमध्ये एलिमेंट येतील पी क्यू आर एस आणि टी. त्यानंतर 6 नंबर आहे आपल्याला. 6 नंबर काय विचारलेला पहा बी डॅश, म्हणजेच काय असणार आहे बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू. सेम त्याच टाईपमध्ये बी मधील एलिमेंट्स सोडून द्यायचेत युनिव्हर्सल सेटमधले. आता बी मधले एलिमेंट्स पहा युनिव्हर्सल सेटमध्ये पी क्यू आर, पहा पी क्यू आर एम आणि एन हे एलिमेंट सोडून तयार होणारा सेट काय असेल आपला बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपल्याला लिहिता येईल एक्स वाय झेड एस आणि टी. त्याच्यानंतर लास्ट सेट दिला आपल्याला 7 नंबर. 7 नंबरच्या सेट्समध्ये आपल्याला सेट लिहायचा आहे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. मग आता पहा ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए युनियन बी आहे आपल्याकडे. ए युनियन बी इज इक्वल टू सेट आहे, युनिव्हर्सल सेट आहे, त्यानुसार आपल्याला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट लिहिता येईल. म्हणजेच पहा आता ए युनियन बी मधील एलिमेंट्स एक्स वाय झेड एम एन, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे एलिमेंट सोडून शिल्लक असणारे एलिमेंट्स येतील आपले ए युनियन बी कॉम्प्लिमेंटमध्ये. मग आता शिल्लक राहिलेले एलिमेंट आहेत आपले एस आणि टी. मग एस आणि टी हे एलिमेंट्स येतील आपले ए युनियन बी कॉम्प्लिमेंट्समध्ये.